तुमची छत्री? नमस्कार. काय बोलते? कुणाची वाट बघायला? मीच या. काय? ओ बघा उघडून. अहो साहेब, काय लाजायचंय त्याच्या? ये बघा. हे काय? हे स्टेशन बाहेरचं काम. बाबाने तुमचा मार्ग धावला. म्हणले रानाला संपवा. तुमच्या बी मनात आहेच की रानाला संपवायचं. आणि मामा बघा की कधी नाही ते झाले ह्यो गुंड की नाही साहेबांनी लय त्रास द्यायला लागलाय. होय की नाही साहेब? द्यायला लागलाय की नाही? तेव्हा मनावर घ्या, त्या रानाला संपवा. मग तुमचं प्रमोशन होणार आणि तुमचं नाव बी होणार. म्हणजे पैसा तो पैसा आणि नाव ते नाव. आणि कसं आहे साहेब, तुमच्या दोघांच्या गुरूंनी सांगितलंय, म्हणजे दृष्टांत देऊन सांगितलंय, तेवढं करा की. वय म्हणा साहेब, वय म्हणा. नाईक साहेब, का लय दिवसांनी तुझ्या हातचं खाल्लं बघ. आता बायकोच्या हातचं बी लवकरात लवकर जेव आणि हे मिटव समज लवकर बाबा. लवकरच मिटव. मला फक्त काय दिवस पाहिजेत अजून. बर चल जेव आता पोटभर. राणा, मी अजून भाकऱ्या करायला घेते. हा हॅलो. हेलो मोहिते साहब, मैं बरकत की बीवी बात कर रही. मी काय करू? तू सकाळी पण फोन केलता. तुझा नवरा नोकर आहे माझा, तर त्याला काम करू देत. हा तर ठेव फोन. नहीं साहब, मैं तो वो राना की खबर देने के लिए कॉल करी. काय खबर? वो राना इधर ही है. कुठे? इधर खेत में. तू एक काम कर, त्याला तिकडेच थांबवून ठेव. आम्ही येतो. साहब अभी मैं कैसे रुकूं? आप जल्दी आ जाओ इधर. हा तू नजर रखूस पे. हाँ हाँ मैं रखती. काय खबर साहेब? आज राणा मोठीत येणार. चला 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 चला. मग खरंच की मी कळवतो, लय वेळ लागत नाही. 1 मिनिट थांबा, विचारतो की मी. हाती अरे मामा, गुड न्यूज आहे, गुड न्यूज.
हा कळतेच तुम्हाला. काय करू? एक नंबर. ओके. हा हा ठेव. साहेब आली गाडी. ए त्या रानाला घेऊन ये. मी खरंच नाही सांगितलं होतं त्यांना आपल्यात फूट पाडायचे ना, म्हणून ते असं बोलत होते. मी असं का करीन गोदाक्का? मी राणाजींचा जीव नाही घालणार धोक्यात. बरं अंजली, आता ते पोलीस काय काय करतील ग राणा संग? नाही, काही नाही होणार राणाजींना, काळजी नका करू. माझ्या ताई साहेबांनी जेव्हा पोलीस घेऊन जात होते तेव्हा तुम्ही एवढे समजे रडला का? तेव्हा काळजी दावली का तुम्ही लोकांनी? चंदा, जास्त आगाऊपणानं बोलायचं काहीच काम नाही. तुझी ताईचा काय गुणाची होती ना हे समजाच नाही ठाव आहे. जे माझ्या मनात आलं ते मी बोलले. काय बोलायची गरज नाही. चल निघित ना. का म्हणून? जा म्हटलंय ना. नाही, तिथंच थांबणार म्या. मला बी ऐकून लय मोठा शॉक बसलाय हो. होय पण तुम्ही काय नाही, काही काळजी करू नका. होय मी बघतो ना. नाही 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 असं काही होणार नाही. होय म्या असताना रानाला काही होऊ देणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या बिझनेसवर ध्यान द्या. हा होय मी बघतो इकडं. होय हा म्हणजे रानाला बी अन घरातलं ना बी. होय हा हा होय होय ठेवा. जावा जावा, लवकर जावा आणि माझ्या रानाला सुखरूप घरला घेऊन या. अंजली, मला त्या काय पोलिसाचं वागणं खरं वाटत नाही बघ. हो गोदाका, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही राणा दादाला इथं सुखरूप घेऊन येतो. चला वहिनी. देवा भगवंता, माझ्या रानाचं रक्षण कर. त्याला ह्या समजातनं सुखरूप बाहेर काढ. माझ्या पोराला सांभाळ देवा. माझ्या पोराचं रक्षण कर. नीट बांध पाय, पळून बिळून जाईल. धरा त्याला. हात बांधा रे, आधी हात बांधा लवकर. बांधून घाल हात. पाय बांधा त्याला. जरा बार पाय बांध. हे बांधलाय ना नीट. चल काय झालं? पिक्चर बघून झाला? पिक्चर बघायला आणला इथं? थांबा. माननीय परेश पाटील म्हणून उद्घाटन मीच करतो. जेवला का नाही? के मारा के हसायला काय झालं? करू नकोस अंजली. रानाला काय होणार नाही ही माझी जबाबदारी आहे. अगं म्हणून तर मी साहेबांनी बोललो ना. आता मला काय वाटतं माहितीये, मी पोलीस हेडक्वार्टरला बी फोन करतो. ठीक आहे, बिंदास राहा. खरंच काही नाही ना होणार राणाजींना? नाही काय होणार अंजली, मी वचन देतो तुला. म्हणजे जोवर राणा काही आगोपणा करणार नाही तोवर त्याच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही मी. हे बघ, आता घरला जा आणि आराम कर. अंजलीला नीट घरला घेऊन जा. हो माणसाला तुला भेटायचं आहे का नाही? जो काही निर्णय घ्यायचा ना ते बॉस आल्यावरच घेतील. बॉस यांचा सामील सोय.
कोण आहे बॉस? तुला भेटायचंय बॉसला? भेटायचंय? टँग टडँग 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 टडँग. तुम्ही हाना हाना. अजून वराट. तू जेवढा वराडणार ना तेवढा माझ्या बहिणीचा आणि नंदिताचा आत्मा थंड होणार आहे. पहिल्या दिवशी दगडफेक झाली. तुझ्या बायकोचा फोन आहे अंजलीचा. कोण बंद कर त्याचं. थांबा मामा एक मिनिट. त्या सोडण्याने सांग. बोला मामा. अरे हा उतरा मामा. हा अंजली बोल बेटा. हा मामा मामा काय झालं, काही कळलं का? तुमच्या वरिष्ठांशी काही फोन झाला का? पण तू काही काळजी करू नकस. म्हणजे तसं मी बी लक्ष ठेवून आहे. हा सापडल राहणार. मामा हवय सापडलेच पाहिजेत राणाजी. हवं तर मी समजावेन त्यांना, पण त्या आधीच काहीतरी चुकीचं व्हायला नको. नाही काही होणार नाही. हा काही होणार नाही. बघ अंजली तुझा या तुझ्या मामावर विश्वास आहे ना व? हा? अगं काय झालं तरी राणा मला पोरासारखं आहे. मी त्याला काय बी होऊ देणार नाही बघ. हा बरं ठेवू का फोन आता? हो ठेवते. काय रे? हा बायको संकट बोलायचं होतं. तुला चित्ता सोडणार नाही. उभं जाळून बघ तुला. अरे कशाला तोंडाच्या वाफा करायलोय आपण? हा इथंच बंद करून ठेवा आणि चला इथं. चला. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय? बसा बसा. अरे बापरे, बघितलं काय? बघितलं काय मी काय म्हणलं होतं? बघितलं काय? एक नंबरचा ब्रँड आहे साहेबांकडे. आयुष्यात आपण कधी पहिला नंबर सोडलेला नाही बघा. शाळा असू द्यात, कॉलेज असू द्यात, ट्रेनिंग सेंटर असू द्यात आणि आता सर्व्हिस मध्ये सुद्धा. साहेबांचं नादच करायला म्हणून तर आमचे खास झालेत ना मोहिते साहेब. काय हो? बरकत आलो. बरं तुम्ही बसा. मी आलोच 2 मिनिटं. राहू द्या. ऐक लय महत्वाचं काम आहे. बरकत, ए बरकत, कुठे करा म्हणलाय? आलो आलो. राहू द्या. अरे राणाला पोलिसांनी पकडला. इथली एकंदरीत परिस्थिती मला लय डेंजर वाटायला बघ. काहीतरी गोंधळ नक्कीच आहे बघ. मी सगळी माहिती काढतो आणि तुला खबर करतो. तू तयार राहा काय? मी फोन करतो तुला. ठेव. आता तो आपल्या ताब्यात आहे. कधी ताबा सुटेल की नाही काही सांगता येत नाही. समजा तुम्ही त्याला मारला आणि तो जिवंत होऊन परत आला तर? काय मूर्खासारखं बडबडताय? तसं नाहीये ते साहेब. मूर्खासारखं बोलत नाहीये. आणि खरं सांगू काय, दारू पिल्यावर मी कधीच खोटं बोलत नाही. खरंच बोलतोय.
साहेब त्या रानाला की नाही मागच्या टायमाला मी ठार मारून टाकलो, नदीत फेकून दिलता मगरीने खावा म्हणून. पण तो राणा काही दिवसानं माझ्या समोर जिवंत उभा राहिला. तुम्ही एक काम करायचं, उजेड पडला रे पडला की त्या रानाला म्हसोबाच्या माळावर घेऊन यायचं आणि तिथं आल्यावर ढपाक. तुम्ही काळजी करू नका हो. एन्काउंटर कसा करतात का नाही त्याचा मी एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट. अरे म्हणजे काय? cheers. उद्या रानाचा चॅप्टर क्लोज क्लोज. मग याचा विषय संपल्यात. चल. नाही नाही नाही, मी काय केलेलं नाही. नाही 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 वय म्हणायच्या कंडिशन मध्येच नाही आहेस तू आता. साहेबांच्या हातातली कंडिशन बघितली काय? आता जर काय बोललास तर हिथच ढपाक. नाही साहेब, मी काय केलेलं नाही साहेब. नाही साहेब, मी ऐकलेलं नाही. चल रे, आमची इथं पार्टी चालू आहे. मध्ये मध्ये नको, चल निघ. त्याचं आहे उद्या मोहिते साहेब आहेत की नाही तुझ्या जिवलग दोस्ताला म्हसोबाच्या माळावर घेऊन येणार आणि तिथं ठपाक उडवणार. नंतर तुला उडवायचं काय, नंतर उडवायचं आणि दोघं बी नंतर मेल्यावर काय करायचं, वर जायचं ढगात, तिथं शेती करायची, नांगरणी करायची. जिवलग दोस्त. चला 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 जायचंय. चला. टपाक. म्हणजे दरवाजा उघडला आणि तो जर इथनं पळून गेला तर आय विल शूट यू. गोळी घालीन मी. हा, कळलं का? हो. हा, ओके. चा एक पट्टी चा. सावकाश साहेब. आय चला. अंजलीबाई, अंजलीबाई कुठे आहे तुम्ही? अंजलीबाई. राणाजी इथेच आहे मी. अंजलीबाई. 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 ऐका की हो, तेच सांगायला मगापासून मी सरळ साधा कायद्यानं जाणारा माणूस आहे. उगाच असल्या भानगडीत मला पडणं कसा. पप्या एकदम चुप. चल गुपचूप. अहो मला मोहिते वाट बघायला चल. भीती वाटते हो मामा. झाली की समधी तयारी? परफेक्ट.
भूक लागली असेल ना रे तुला हं? साहेबांचं मला वागणंच कधी कधी कळत नाही. असं का वागतात कोणास ठाऊक. मोहिते साहेब राणाचा एन्काउंटर करून आल्यावर मला बी मारून टाकणार आहेत. तसल्या पापी माणसाकडनं मरण्यापेक्षा तुमच्यासारख्या चांगल्या माणसाकडनं मेलेलं बरं. तुम्ही मला मारून टाका मला. काहीतरी बोलू नकोस रे. खरं ते सांगतोय हो. आज जर राणाचं काही बरं वाईट झालं तर लोकांचा चांगुलपणावर विश्वास उडेल बघा. राणाने काय बी केलेलं नाही हो. मला त्याला वाचवू द्या हो. माझा जीव गेला तर चालेल पण राणा वाचला पाहिजे हो. मी तुमच्या पाया पडतो. मला सोडा हो. मला राणाला वाचवू द्या. मला सोडा बाईसाहेब. मला सोडा हो. मी आयुष्यभर तुमचा गुलाम म्हणून राहील. मला एक डाव सोडा हो. मला राणाला वाचवू द्या. सोडा हो मला. बरोबर थांब सोडते. मामा एकदा शेवटचं डोळं भरून बघून घ्या रानाला. नाही रे बाबा, आता ह्यो अजिबात माझ्या डोळ्यापुढे नकोय. मोहिते लवकर उडून टाकायला. अरे माणूस तिच्या नावाला कलंक आहेस तू. तुला सोडणार नाही मी. तुझ्या नरड्याचा घोट घेतला बिगर राहणार नाही मी. हे राणा, अरे असं काय बोलायलास? मरताना का नाही माणसानं हरिनाम जपावं. वय अशी सोडाची भाषा करू नये बाबा. होय होय, आपल्या जादा टाइम इकडे थांबता येणार नाही. होय लवकरात लवकर इकडनं गेलं पाहिजे. अरे मरता उठके. अरे नाही तो आगाऊपणा तुला कुणी करायला सांगितला होता? अरे बरकतचा मला फोन आला आणि तुझा जीव धोक्यात असताना आम्ही दोघांनी गप बसायचं वय. अरे पण याला अक्कल नाही, तुला कळत नाही वय. अरे माझं मी बघितलं असतं की. आता एक एवढ्याला पडलं आपल्याला. हे बाबा ती जाऊ दे. ह्याचं रक्त लय जायले, ह्याच्या जीवाला धोका आहे. ह्याला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. होय होय होय, न्यायला तर पाहिजे. चल. अरे पण पोलीस. अरे यानं गोळी अंगावर घेताना विचार केला नाही तर मी कशाला विचार करू. चल पुढचं पुढं बघू काय होतंय ते. चल चल चल. सुकण्याच्या पकडा का. त्याला तिकडे घेऊन जाणार म्हणजे जाणार. साहेब आपण सगळे हॉस्पिटल शोधले पाहिजेत. काय तर करा साहेब. राणा जर वाचला का नाही तर आपल्या सगळ्यांचं काही खरं नाही. होते तो राणा आजच्या आज खलास व्हायला पाहिजे. जर हे उद्यावर गेलं का नाही आपल्याला लई महागत पडेल. कळतंय मला. माझं करिअर बरबाद होईल. आताच्या आता सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कळवून टाकतो मी. राणा त्या बरकतला वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार आणि तो एकदा हॉस्पिटलमध्ये गेला का नाही की माझ्या तावडीत सुटत नाही. हॅलो कंट्रोल रूम.
डॉक्टर साहेब कुठे बरं. डॉक्टर साहेब कुठे आहेत? आहेत की त्यांच्याकडे जरा बोलायचं होतं. काय काम आहे? ते त्यांच्याशी बोलतो की मी. आहेत पण सांगा तरी. नाही नाही त्यांच्याकडे बोलतो. डॉक्टर साहेब ते अर्जंटमध्ये जरा इलाज करायचं होतं. काय झाले काय? नाही नाही ते मला नाही, माझ्या दोस्ताचा इलाज करायचा होता. काय झालं आणि कुठे दोस्त? ते बाहेर आहे. अहो घेऊन ये ना, तिला तसा बाहेर राहून करता येत नाही. चालते चालते लगेच घेऊन येतो. लगेच आलो मी. पोलिसात गेलो तर सगळी अडकून पडू आणि हे बिचारे गरीब आहे हो. अहो याचं सगळं घरदार उघड्यावरती पडेल. मी काय म्हणतो, या सगळ्याची जबाबदारी मी घेतो की सरपंच म्हणून. हे बघा डॉक्टर साहेब, इथनं पुढे शिकारीचं नाव बी काढणार नाही. एवढा टाइम वाचव. डॉक्टर साहेब अहो पाय तर तुमच्या पाया पडतो. माझ्या दोस्ताची वाट. मी उपचार करतो, काही हरकत नाहीये, पण पोलिसांना कळवायची जबाबदारी तुमची. तुम्ही सरपंच आहात ना? मी कळवतो. ओके कळवायची जबाबदारी. ठीक आहे. नर्स, याला ऑपरेशन थिएटरमध्ये पटकन घ्यायची व्यवस्था करा. या. त्याच्यासाठी जरा मरायला पाहिजे होता ना. होय की तुझं चाललं पळून मारू म्हणे. वय सारखं मला इथं आधी टेन्शन आलं. मामा तुमच्या घरात देव आहेत काय? काय देव हो देव. कशाला? राणा मरुदे म्हणून की नाही ते पाण्यात घालून ठेवा. ते मोहिते सगळीकडे शोधा लागलाय. त्याला मोहितेला लवकर तो राणा घाऊ दे आणि त्याला उडवू दे. जाऊ दे राणा, म्हणजे आपण सुटू ना. राणा मरुदे. काय बी काळजी करू नकोस. तू मारतोय याला हात जोडलायस नव, मग आता सगळं बरोबर होणार बघ. त्याच्याच भरोशावर तर आहे. पण बघ की येऊ बी कशी माझी परीक्षा घ्यायला. माझ्या गुन्ह्याची शिक्षा माझा जीवाभावाचा दोष भोगायला. शिक्षा कसली त्यात? आता मला सांग, बरकत तर ही वेळ आली असती तर तू केला असस की नाही? अरे बरकतनं दोस्ती नाही बोलया मर्दा. बरकतनं माझ्यासाठी दोस्ती निभावल्या, पण त्याचा जीव गेला तर मी स्वतःला कधी बी माफ करू शकणार नाही. माझ्यानं बरकतची दोस्ती कशी येते बघ की. तर समजा जग माझ्या विरोधात उभं आहे. अंजली बाई बी योच बरकत त्याच्या जीवाभावाच्या दोस्तासाठी खंबीरपणे उभी. आज तर फक्त माझ्यासाठी त्यांनी छातीवर गोळी खाल्ली. तुमची दोस्तीच तशी आहे, एकदम पक्की. ती बी आजकालची दोस्ती नव्ह. बारक्यापणापासून आम्ही दोघं बी एकमेकांची सावली आहोत. वार मित्रा, पुढे मला काय म्हणला माहितीये? अजिबात मळ्यामध्ये थांबायचं नाही, कडाकडनं सुटायचं. मी काय म्हणायला जाणार तेवढ्यात की नाही अब्बू असं पळत आलं आणि अडवलं. माझ्या कुस्तीमुळे की नाही 4वी 5वी मधली पोरं बी मला घाबरायची. बरकत एकदम बिंदास बघ, मला की नाही असं डायरेक्ट नडायचं. हेच मला आवडलं बघ. तिथनं पुढं आमची दोस्ती झाली. मला धमक्या द्यायचा त्यो. बघ राणा, खाल्लं नाहीस की नाही तर मी बी 1 लिटर चहा पेन आणि माझी बॉडी जाळून घे. आम्ही लगेच खायचो. त्या टायमाला की नाही ह्योच बरकत मला माझी आय आबा वाटायचं. बरकत नसता की नाही मी जगलोच नसतो. मला या बरकतसाठी लय काय काय करायचं.
बरकतला काय बी झालं नाही पाहिजे. राहू द्या. या बरकतला काय झालं तर मला नडणार कोण? जीवाला जीव कोण लावणार? बरकतला काय बी झालं नाही पाहिजे. पण येऊ द्या. तू एक काम कर की, तू चल की, उठ की. उद्या जा ना बरकतला सांग राणा कुठंतरी घुसून गेलाय म्हणून. इकडे रे. डॉक्टर कुठे? काय ऑपरेशन करून आत्ताच गोळी काढले. तिघे जण आहेत ना? तिघे जण? हो. त्या पेशंटला घेऊन जो माणूस आला ना, तो खुनी आहे, फार मोठा खुनी आहे. त्याच्यावरती शूट ॲट साईडची ऑर्डर आहे. काय? कुठे येतो? नर्स, त्यांचं ब्लड घेतले कुठे? हा सर, ते तिकडे आहेत. हा चला चला पटकन चला. कुठे? पेशंट कुठे? पेशंट कुठे? ऑपरेशन. चला 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 चला. माझ्याकडे एक जागा आहे. काय? चल लवकर जाऊया. चल चल. काय पोलीस आहेत. मी करल्या. सांगा त्याला कसं नाही या अवस्थेत सुटतील मी त्याला. बोल रे, हे काय घेऊन चाललाय? ए थांबा रे. काय झालं साहेब? ना जर सेनी घेऊन आला तर दोघांना अटक करेन. नाही नाही, इथनं पुढे आम्ही गॅसच वापरू. सगळ्यांनी समजून सांगतो गॅस वापरा म्हणून. गॅस वापरा. हा येतो. हे रक्त कसलंय? नक्की इकडून कोण गेलं नाही? साहेब, एक हातगाडी गेली, त्यात शेणी होती. किती माणसं होती? 2 माणसं होती. मूर्ख इडियट. त्या शेड्यांच्या खाली काय होतं चेक केला? नाही साहेब, कुठं कुठे गेले ते? ह्या दिशेनेच गेले. राणा, राणा मी तुला सोडणार नाहीये. आज नाही तर उद्या तुझा एन्काउंटर नक्की.